माझ्या आजूबाजूचा तोच माणूस खरा आत्मा आहे जो कुठल्याही किल्ल्यावर गेल्यानंतर महाराजांना फील करतो. काही लोक मला म्हणतात, काय तुम्ही सारखं शिवाजी महाराज करत असता. म्हणजे किती वेगवेगळ्या विचारांची माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. हो, मी गेले होते आत्महत्या करायला. माझं स्वप्न आहे की माझी 100 एकर जमीन असावी स्वतःची. जर महाराज नसते ना तर आज तुमचे सरनेम मुल्ला खान अशी काहीतरी असती की मराठी प्रेक्षक हे नाही बघायचं आपल्या मुलींना बिकनीमध्ये, कारण ते वेगळ्या लेवलचं प्रेम करतात. ते मराठी कलाकारांना आपल्या घरातले मानतात. अजब माणसांची गजब गोष्ट. सुरुवातीला तू काय मिस करते आणि आता तू नक्की कुठे राहते मुंबईत, आणि आता काय करते आणि गावाला कशी मिस करते सांग ना जरा. एकतर आता मुंबईत राहत असताना ना खूप धकाधकी आहे. तुम्हाला शूटिंग करायचंय, सेम टाइम तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची, इव्हेंट्स असतात, माझी सामाजिक संस्था आहे त्याची कामं असतात. ह्या सगळ्यामध्ये ना गावाकडची प्रत्येक गोष्ट मिस करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांतता आणि समाधान. हो, शांतता तर मिळतच नाही. मिळतं. मुंबईकडचं आयुष्य ना ट्रेन सारखं आहे, फास्ट. हो, आणि इथलं आयुष्य ना बैलगाडी सारखं आहे, स्लो. त्यामुळे तुम्हाला इथे समाधान जास्त मिळतं. पण अर्थातच आपली कामच शहरामध्ये असल्यामुळे आपण त्याला सुद्धा नाकारू शकत नाही की तिथे जाऊनच काम करायचंय, तिथे जाऊनच तुम्हाला पैसा कमवायचा आहे, तिथे जाऊन तुम्हाला स्वतःचं नाव कमवायचंय. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मला असं वाटतं की मी माझ्या गावाच्या खूप जवळ आहे. तर मला सुट्टी मिळाल्यानंतर असं बरेच जण विचारतात की तुझं कुठली एखादी जागा आहे की जिथे बसल्यानंतर तुला शांत वाटतं आपल्या घरातली. तर माझ्या घरातली कुठली जागा आहे असं नाहीये, हे माझं गावच ही अशी जागा आहे की मी इथे आल्यानंतर मला खूप छान वाटतं. मग इथे एक दिवस आले की एनर्जी सगळी इथली घेऊन जायचं की पुढच्या वेळी आपण तिकडे जाऊन छान काम करू शकतो. फुल रिलॅक्स एकदम. हो. वा. तर आता सुरुवात तू म्हणालीस की संस्थेचं काम असतं, तर अशा बरेच जण संस्थेची कामं करत असतात आणि सुरुवातीला त्यांचं असतं की संस्थेसाठी काम करू, समाजासाठी काम करू. तर तुझं असं काय आहे की तू समाजासाठी नक्की काम करायचंय की पुढे राजकारणाचा काय विचार आहे? वा 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 वा, खूप छान मुद्दा आहे. माझ्या वडिलांनी जसे मला कलेचं शिक्षण दिलं तसंच राजकारणाचंही शिक्षण दिलं. म्हणजे की ते एकतर समाजसेवक होते, पण राजकारणात त्यांचा खूप महत्वाचा वाटा होता. त्यामुळे गाव लेवलच्या त्याच्या आधी कॉलेज लेवलच्या राजकारणापासून मग गावाकडचं राजकारण, मग आमदारकीचं राजकारण, मग खासदारकीचं राजकारण, ह्या सगळ्या फेज म्हणजे पंचायत समिती इथपासूनच्या सगळ्या फेज ह्या मी सगळ्या बघितल्यात. म्हणजे मी प्रचार केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कारण राजकारण हा सहज जमलाय, माझ्या पिढीतलं कोणीतरी राजकारणात आहे म्हणून मी राजकारणात आहे, याही पलीकडे राजकारण ही खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही शिकताय, तुम्ही लाखो करोडो पैसे कमवता, पण तुमच्या घरात सिलेंडर किती रुपयाला येणार आहे हे कोण ठरवतं? बरोबर. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मुलांना हे शिक्षण देणं गरजेचं आहे. किमान तुम्हाला ही समज तरी असली पाहिजेत की ही 4 माणसं उभी राहिली आहेत, तर या 4 मधला कोण चांगलं काम करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी की मी परखडपणे बोलते पण हे सत्य आहे की जेव्हा निवडणूक असते तेव्हा पैसे वाटले जातात. बरोबर आहे. तर ते जे पैसे असतात ते जे काय असतील 1,000, 2,000, 5,000, 10,000 एका मतदाराला, ठीक आहे. तर तेच 5 वर्षासाठी जर आपण त्याचा रेशो काढला तर एका दिवसाला किती पैसे असतात? म्हणजे जर समज 5,000 रुपये त्यांनी दिले एका मताला, तर 5 वर्षांसाठी ते पैसे दिलेत ना. एका दिवसाला 5 रुपये पण नाहीये. हे तुमचं मत इतकं स्वस्त आहे का की तुम्ही 5 रुपयांसाठी एका दिवसासाठी ते मत देऊ शकता? तर नाही. तुम्ही जेव्हा ते मत द्याल तेव्हा तुम्ही हक्काने सांगितलं पाहिजेत की आता आमची ही काम आहे ती करा. तुमच्याकडे जितकी बेरोजगारी आहे
4 मुलांना तर चार मुलं जर कामाला लागली तर 4 फॅमिलीज कुटुंब स्टेबल होतात आर्थिकदृष्ट्या हम्म. आणि त्यांची चांगल्या पद्धतीने चांगल्या बाजूने वाटचाल सुरू होते. तर हे सगळं गणित जर राजकारणावर आहे तर निश्चितपणे राजकारणाचा भाग होणं हे पण गरजेचं आहे. बऱ्याचदा मुंबईत वगैरे गेल्यानंतर मला माझ्या आजूबाजूचे सगळे म्हणतात की नाही आम्ही वोटिंग बिटिंग करत नाही नाही. करत. हम्म. मी वोटिंग असेल तर मी सुट्टी टाकते आणि येते. हम्म. कारण माझा मला हक्क आहे तो. असं वाटतं हा. की तो माझा हक्क आहे आणि ते मी केलं पाहिजेत मुळातच. त्यामुळे समाजकार्य करून कुठेतरी राजकारणात शिरणं हा कधीच माझा हेतू नाहीये. कारण माझ्या प्रतिष्ठान रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचं ब्रीदवाक्यच हे आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. बरोबर. हम्म. आणि वडिलांचे संस्कार तेच आहेत. त्यांनी कधीच त्यांची पैशांची मूठ त्यांनी कधीच झाकली नाही, कधीच स्वतःसाठी ठेवली नाही. ते कायम लोकांना देत राहिले हम्म. आणि ते देत राहिले म्हणजे खरं सांगते की ते गेल्यानंतर जेव्हा लोक दुखवट्यासाठी आम्हाला भेटायला यायची हम्म. तेव्हा आम्हाला शांत नाही करायचे, ते आमच्या जवळ येऊन तेच रडायचे हम्म. की नाना आमच्या आयुष्यात किती महत्वाचा भाग होते. सो मला असं वाटतं की हे देणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच समाजकार्य करून राजकारणात जाणं हा अगदीच कधीच मुद्दा नाही. कारण त्याच्या आधीच मला असं वाटतं की मी राजकारणाचा खूप महत्वाचा भाग आहे. आणि आता कोणी ऑफर दिली तर हा. की आमच्या ग्रामपंचायतीतून निश्चितपणे आमच्या पॅनल स्वीकारेन. मधून उभा राहा. निश्चितपणे कारण की स्वीकारेन. इतका नावाजलेला चेहरा आहे, त्यात ऐतिहासिक भूमिका म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येकाला माहितीये. अश्विनी महांगडे, रानू हा. अक्का. मग आता जर तिकीट दिलं तर मी निश्चितपणे स्वीकारेन. कारण की कुठेतरी माझ्या वडिलांची इच्छा होती. हम्म. आपण जेव्हा 4 पुस्तकं शिकतो ना तेव्हा एकीकडे त्याचं निगेटिव्ह पण बोललं जातं की 4 बुकं शिकल्यावर तुम्हाला अक्कल आली का. पण दुसरीकडे असं आहे की 4 पुस्तकं वाचल्यानंतर ना थोडीशी अक्कल येते. हम्म. आणि किमान आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आपल्याला हे तरी कळते की आपल्या बेसिक गरजा काय जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो. बरोबर. हम्म. अन्न वस्त्र निवारा हे माझ्या पुरवण्या जाणाऱ्या गरजा आहेत. हम्म. हो. रस्ता मी नाही बांधू शकत ना, हम्म. तेवढी कॅपॅसिटी माझी आहे का, नाही. बरोबर. मग ते त्याच्यासाठी माझा आवाका जर वाढत असेल लोकांची कामं करण्यासाठी, बेरोजगारी थोडीशी कमी करण्यासाठी, तर अर्थातच मी आत्ता बऱ्याचदा असं होतं की लोक त्यांना असं वाटतं की मी काहीतरी करू शकेन म्हणून त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे येतात हो. की तुम्ही तुमच्या ओळखीतून हे करा आणि मी करते. हम्म. कारण मला असं वाटतं की आपण कुठलेही राजकारणी व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो, तेवढी समज आपल्यापर्यंत आहे, तर आपण त्यांचं काम करून देऊ. ते ह्या तर खूप बेसिक गोष्टी असतात की मुली आहेत मैत्रिणी आणि त्यांच्या बदल्या करायच्यात आणि कुणाचे तरी लेटर्स हवे, तर ते निश्चितपणे ते करते. पण बऱ्याचदा काही घरात मुलगा आईला मारत असतो दारू पिऊन आणि वाई पोलीस स्टेशनला माझा नंबर आहे तिकडे. हो. तर तिकडे कुणी कंप्लेंट करायला जातं तर तिथे नंबर दिसतो, मला कुठल्याही अननोन नंबरवरून फोन आला मी उचलते आणि बऱ्याचदा असं होतं की ते सांगतात की हा असं असं आहे आणि आम्हाला मदत करा आणि मला आवडतं त्यांना मदत करायला. आणि तू आता प्रतिष्ठान बद्दल सांगितलं की रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, म्हणजे का तू स्थापन केली ही संस्था? का स्थापन केली त्याचं उत्तर खरं तर आत्ता म्हणजे त्याच्या आधी आपण काहीतरी लोकांच्या मदतीची कामं करतोच, पण स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सुरू झाल्यानंतर ना कुठेतरी असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजेत. पण त्याचाही दुसरा मुद्दा ज्यांच्यामुळे हे सुरू झालं ते म्हणजे माझे होणारे आहो निलेश जगदाळे. तर त्यांची खूप इच्छा होती की एक सामाजिक संस्था हवी ज्याच्या आत राहून आपण लोकांसाठी काम करू शकतो. कारण अर्थातच अश्विनी महांगडे एक माणूस आहे तर त्याचा आवाका फार नाहीये, पण जर ती सामाजिक संस्था असेल एखादी तर तिचा आवाका वाढतो. बरोबर. आणि मग ती सामाजिक संस्था आम्ही स्थापन केली आणि त्याच्यातून आम्ही कामं करायला लागलो. मग याला आता धरूनच मी असं विचारतो की मग पुढचा फोकस काय आहे? अभिनयच आहे की समाजकारण? पण असा फोकस का पाहिजेत? म्हणजे आपण आयुष्यात फक्त जेवतो का? काम करतो, जेवण करतो, झोपतो, आराम करतो, मित्रांबरोबर जातो, सगळ्याच गोष्टी करतो. मलाही सगळ्याच गोष्टी करायच्या ज्या ज्या मला जमतील. त्यामुळे फोकस असा नाहीये. माझं एक स्वप्न आहे माझं मरण कुठे असावं तर मी माझं काम करतानाच माझं मरण यावं. म्हणजे मी रंगदेवतेची नटराजाची सेवा करतानाच मला मरण यावं हे माझं ठरलंय आणि ती माझी खूप पॉझिटिव्हिटी पण आहे. इतकं डायव्हर्सिफाय काम करत असताना एका ठिकाणी फोकस
होता येतं का? म्हणजे सगळीच काम तेवढ्या फोकसनी हो, करता येतात? मी मुंबईला जाते तेव्हा मी फक्त माझ्या तिथल्या कामाशी, हम्म. जे माझं काम आहे त्याच्याशी फोकस्ड असते. मी इथे तेव्हा इथले मी जिथे जाईन, अगदी मी 10 मिनिटासाठी त्या ठिकाणी गेले. आत्ता मी फक्त तुमचा विचार करते. हम्म. आत्ता मला फक्त माझ्या मनातले हजारो विचार आहेत, हा. जे लोकांपर्यंत पोहोचवायचेत, त्याचाच विचार करते हम्म. मी. सो ते होतं. हम्म. आणि तुम्ही एकदा इथे सेट केलं ना, हा. मला हे करायचंय, तर ते होतं का. हम्म. आणि याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. फार कमी जणांना जमतं पण असं ऑन ऑफ जिथे आहे तिथलं राहणं. हो, पण आपल्याला ऍक्टिंग मध्ये तर शिकवलंच जातं ना. हम्म. हो. आज घरातून मी भांडण करून गेले हा. आणि आज मी त्या सिच्युएशन मध्येच नाहीये हम्म. की मी शूटिंग करेन, पण तरी मला जायचंय. मला मेकअप करून घ्यायचा आहे, हम्म. मला आलेला सीन पाठ करायचा आहे, मला त्याच्यात माझ्या इमोशन्स ओतायचेत, हे मला करायचंच आहे. हे शिकतोच ना आपण, हे हो. शिकवलेलंच असतं आपल्याला. त्यामुळे ते जमतं. मला असं वाटतं की कलाकार असल्यामुळे आणि थोडासा एक कणभर अनुभव असल्यामुळे ते मला जमतंय हम्म. की जिथे आहोत तिथलं काम करा, ते चोख करा आणि निघा. तू आता मुंबईत आहेस आणि मुंबईत कधी गेली होतीस मुंबईला? मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. आणि एक तर ठरवूनच गेली होतीस की नाही आपल्याला नाही, अभिनयच नाही, करायचा? नाही. माझं तोपर्यंतचा काळ असा होता की मी डान्स शिकत होते. हम्म. म्हणजे माझे जेव्हा हम्म. सुरुवातीपासूनचाच हा. प्रवास सांगायला आवडेल हम्म. की जेव्हा शाळेत होते हम्म. तेव्हा शाळेत डान्स परफॉर्मन्स असायचे, जे माझे वडील शिकवायचे. मग हम्म. हळूहळू असं व्हायला लागलं की गावात स्पर्धा व्हायला लागल्या हम्म. यात्रेला. हा. मग तिकडे डान्स नाना शिकवायचे. हम्म. लावणी जरी असेल तरी नाना डान्स शिकवायचे. हम्म. माझी मम्मी त्यावेळेला खूप हलाखीची परिस्थिती होती. हम्म. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून साड्या आणायच्या, ज्या आजी हा. नऊवारी नेसायच्या. मग मम्मीला टेन्शन असायचं की ह्याला पिन लावताना फाटली साडी तरी आजींना कुठे द्यायचे. आणि मला खरं सांगायला खूप आनंद होतोय की आत्ता त्या आजी गेल्या, हम्म. पण त्या जाईपर्यंत मी दरवर्षी त्यांना मला जमेल तशी मी त्यांना नऊवारी साडी देत होते गिफ्ट. हम्म. कारण ज्या वेळेला त्यांनी साडी मला दिली नसती, मी परफॉर्म नसते करू शकले. हो. खूप महत्वाचं काम त्यांनी केलं होतं. हम्म. तर हा प्रवास सुरू होत असताना मग शाळेमध्ये गॅदरिंग्स आणि इथूनच आपली सुरुवातच इथून होती. गॅदरिंगच. कॉलेजमध्ये गेले 11वीला, तेव्हा नृत्यांकुर कलामंच वाईमध्ये डान्स ग्रुप होता. त्यांनी विचारलं की ती करेल का. मग मी त्यांच्याशी जोडले गेले. मग माझा आणखी आवाका वाढला. हम्म. मग फक्त पसरणीत किंवा आजूबाजूच्या गावात जे डान्स कॉम्पिटिशन असायचे ते आता आणखी पुण्यापर्यंत स्पर्धांमध्ये जाऊ लागले. आणि अर्थातच युथ फेस्टिवल. हम्म. ग्रॅज्युएशन करत असताना 3 वर्ष ग्रॅज्युएशनचे हम्म. मी हॉटेल मॅनेजमेंट प्लस बीकॉम केलं. हम्म. कारण की मला माहिती होतं की आपण बीकॉम करून आयुष्यात काही घडणार नाही, आपल्या पोटापाण्याचं काहीतरी बघावं होतं लागेल. असं. तर किसनवीर कॉलेजमध्येच हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स होता, तर तो मी केला. हम्म. त्याने फायदा असा झाला की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट खूप हम्म. छान पद्धतीने झाली. हम्म. जे की आपण खेडोपाड्यात आपली घरं बघतो, मातीची घरं आहेत, काहींनी घरं मोठी बांधलेली असतात. तर आपल्या नजरेला ना एक 3 स्टार हॉटेल दिसायला लागतं, तिथल्या रूम्स दिसायला लागतात, तिथलं ह्यूज सगळं वातावरण दिसायला Lavish लागतं. एकदम. आणि तिथे आपल्याला कसं वागायचंय हम्म. हे मला हॉटेल मॅनेजमेंटने शिकवलं. हो. तिथे गेल्यानंतर अत्यंत पैसा असणारी माणसं ही त्यांच्या फॅमिलीजला घेऊन येऊन एन्जॉय करण्यासाठी येतात, हम्म. जे की आपल्या आई वडिलांच्या कुठल्याही चार्टमध्येच चौकटीच्या नाहीये. हो. हो. की आपण कधी आपण कुठे जातो, आज जर जायचं असेल सहल तर देवदर्शनाला जातो, हो. हम्म. हो. की अमुक अमुक नवस महालक्ष्मीला जाऊन केलाय, येऊ, ज्योतिबाला जाऊन येऊ. हा, हा. हे करतो. पण हे आणि शेवटपर्यंत माझ्या आई वडिलांनी कधीच ते दोघे फिरायला नाही गेले. हम्म. हो. का नाही गेले. आम्ही मोठ्या झाल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांचा वेळ खूप त्यांनी एकमेकांना देणं, पण ते आपले आई वडील आपल्या संसारात इतके अडकलेले असतात, मुलांचं सगळं करण्यासाठी इतके अडकलेले असतात की ते एकमेकांना वेळ नाही देत. हम्म. हे सगळे विचार मी हॉटेल मॅनेजमेंटला शिकले की नाही, हे फ्री झालं पाहिजेत, बाहेर पडले पाहिजेत आपले आई वडील. हम्म. सो मग हॉटेल मॅनेजमेंटची एक पुढची एक्झाम होती, ती देण्यासाठी मला पुणे किंवा ठाणे असं 2 ठिकाणी मला कोर्स करायचा होता. मग वडिलांचं असं झालं की PG वगैरे असतं तर आपल्यात काही राहून काही चालणार नाही, तर कल्याणला जा, ठाण्यात कोर्स कर, आत्या आहे माझी. हम्म. तर माझ्या आत्याला सुद्धा ऍक्टिंग आणि डान्स तिला खूप छान वाटायचं की ही करतेय हा. असं सगळं. मग ते कौतुक वाटायचं हा. तेवढ्यापुरतं. मग तिथे पोहोचेपर्यंत त्यांचा तो पूर्ण जे काही 30-40 मुलं होती, तर ते वर्ग त्यांचा सेट झाला होता. पुढचं ऍडमिशन त्या 3 महिन्यानंतर पुढचं ऍडमिशन, तर 3 महिने थांबा. मग आत्याची मुलगी म्हणाली जॉब कर. मग मी तिच्यासोबत रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करायला लागले. क्लब हाऊस होतं जिकडे ती जिम ट्रेनर होती, मी तिथे जॉब करायला लागले. तिच्या बरोबर रोज जायचे आणि यायचे. मग त्यावेळेला
झी मराठीला खाली स्क्रोल यायचं की या ठिकाणी रवींद्र नाट्य मंदिरला अमुक अमुक नाटकाचे एकांकिकेचे ऑडिशन्स आहेत, आहेत. सिरियलचे ऑडिशन्स आहेत. हा. माझ्या आत्या ते लिहून ठेवायची, हम्म. त्यातले मोबाईल नंबर लिहून ठेवायची हम्म. आणि सुट्टीच्या दिवशी आत्याच्या मुलीला घेऊन ती मला पाठवायची, कारण तिथलं ट्रेनचा प्रवास आणि हे काहीच माहित नव्हतं. हम्म. आणि मग मी ऑडिशनला जायला लागले. हम्म. शिवाय वाईमध्ये प्रतीक थिएटरमध्ये राज्यनाट्य करत हा. होते. तर तिकडे जर काही असेल मुंबईला हम्म. तर इथली मंडळी फोन करून सांगायची इथलं ऑडिशन देऊन ये. तर हा प्रवास तिकडे सुरू झाला. म्हणजे काय झालं ना, मी पूर्ण विचार करून गेले होते की आता हे डान्स संपलाय आपला, हम्म. आता एकांकिका वगैरे सगळं संपलंय, हम्म. नाटक वर्षातून एकदा राज्यनाट्य येतं, तेवढं करायचं, तेवढा हम्म. वेळ आहे. आता हॉटेल हॉटेल मॅनेजमेंट. हम्म. आणि त्यावेळेला ते काही शक्यच नाही. म्हणजे नशीब पण असं असतं तुमचं ते तुम्हाला घेऊन की जातं. गेले मी हॉटेल मॅनेजमेंटच्या पुढच्या एक्झामसाठी, तयारीसाठी, आणि झालं असं की मी ऑडिशन्स द्यायला लागले. हम्म. मग ऑडिशन्स देता 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 एक नाटक मिळालं. हम्म. ते नाटक केलं, त्यातून दुसरं नाटक मिळालं, त्याचे काही प्रयोग केले, आणि मग तिसरं नाटक मिळालं जे की चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटक होतं. संजय नार्वेकर होते, तेजस्विनी पंडित होती, योगिनी चौक, सुशांत शेलार, हो. असं स्टार कास्ट होते. आणि त्यांच्याबरोबर काम करायचं होतं. म्हणजे ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. माझं बेसिकली मी शेवटी अगदी 45 मिनिटात शेवटचे 45 मिनिट माझी एंट्री होती. हो. हा. पण मला ते चालणार होतं, हम्म. कारण ते नाटकाची व्यावसायिक नाटक म्हटल्यावर कशा पद्धतीने काम केलं जातं हेही आपल्याला कळेल कळेल. हम्म. यासाठी म्हणून. आणि तिथूनच मग सुरू झालं हम्म. एपिसोडिक सिरियल्स. मी सांगेन की आजकाल ना मुलांना खूप असं वाटतं की डायरेक्ट सिरियल मिळाली पाहिजे, पटकन डेली Direct, सोप. हो, डायरेक्ट टीव्हीत दिसलं पाहिजे. हा, पण तसं नाही. हम्म. प्रत्येकाच्याच नशिबात तशी संधी येईल असं नाही. नाही. हम्म. मी नाटक करत असताना त्यावेळी लक्ष, क्राईम डायरी अशा पद्धतीच्या सिरियल सुरू होत्या, हम्म. ज्याच्यात छोटी छोटी कामं हम्म. मिळत गेली. त्याच्या आधी मी नाटक करत होते, मोठमोठ्याने बोलायची सवय होती. तुमचं टीव्हीवर जेव्हा तुम्ही परफॉर्म करता तेव्हाच तुमचं परफॉर्मन्स कसा असला पाहिजे हम्म. हे मला त्या एपिसोडिक्स मालिकांमुळे कळलं हम्म. की याचा आवाका वेगळा आहे, नाटकाचा आवाका वेगळा आहे. आणि ते खूप महत्वाचं झालं की मी कॅमेरा समोर बोलतानाची जी भीती आहे, हम्म. पोटात गोळा येणं आहे, त्याच्यावर कंट्रोल ठेवून तुम्हाला परफॉर्म करायचंय. शिवाय दिग्गज कलाकार, So, त्यावेळी लक्षमध्ये ना खूप दिग्गज कलाकार पण असायचे हम्म. जे त्या स्टोरीमध्ये असायचे आणि मग पोलीस शोध लावायचे, हा. असं ते सगळं होतं. हम्म. मग ते काम करता करता अस्मिता सारखी सिरियल मिळाली जी हो. 3 वर्ष हो. सुरू होती. ती सिरियल संपल्यानंतर मग स्वराज्य रक्षक संभाजी संभाजी, yes. सिरियल मिळाली. आणि अस्मिता सिरियल सुरू होती, खूप छान. मी 3 वर्ष काम केलं त्या सिरियलमध्ये. पण तेव्हाही लोकांना इतकं नाही वाटलं जितकं स्वराज्य रक्षक संभाजी संभाजीने- मालिका केल्यानंतर हम्म. लोकांनी शोधून काढलं की ही मुलगी सातारची आहे. म्हणजे तू आम्हाला माहिती पडली स्वराज्य रक्षक संभाजीमुळे. रादर घराघरात मी पण काल मम्मीला सांगितलं ना, मम्मी अश्विनी महांगडेला भेटायला चाललो. तिला नाही कळलं. ती म्हणाली नक्की कुणाला?" मग मी तिला म्हणलं, "अगं रानू रानू अक्का." अक्का. मग रानू अक्का म्हटल्यानंतर कळलं की हा. खरं. पण ही राणू का कशी मिळाली तुला? हा. त्याआधी अस्मिता सिरियल करत होते ज्यात हम्म. गुप्तहेर होते. हम्म. हा. आणि मग मला स्वराज्य रक्षक मध्ये मी असावे हम्म. ही माझ्या सख्ख्या बहिणीची खूप इच्छा. हो. मग तिने सांगितले, ताई आता या सिरियल मध्ये बघ ना, अगं हम्म. खूप छान आहे संभाजी महाराज. आपल्याकडे आपण संभाजी महाराजांना मानतोच, मानतो. हो. पण तिचं असं होतं की बाकीची लोक जे महाराजांबद्दल वाईट बोलतात, संभाजी हम्म. महाराजांबद्दल हो. जे वाईट लिखाण आहे, हो. वाईट बोललं जातं, तर ते सगळं बाजूला पाडणारी हीच एक सिरियल आहे. हो. हा. आणि त्याचा तू एक भाग असले पाहिजेस. हम्म. मी प्रयत्न केले, थोडं कोण आहे तिकडे, काय आहे, नंबर्स मिळाले मला. पण मला त्यांनी ऑडिशनला बोलवलं. मी गुप्तहेरचं कॅरेक्टर केल्यामुळे गुप्तहेरच्याच कॅरेक्टरसाठी बोलवलं. हा. आणि त्यावेळी ऑडिशन दिलं. मला तिकडे हेर दिदी म्हणाली, मॅडम आतापर्यंत जेवढ्यांनी ऑडिशन दिलं ना त्यात तुम्हीच बेस्ट केलं. हा. म्हटल्यावर तर मला असं असं झालं, वाटलं की ऑडियन्स काय म्हणजे तिकडे बसणारे सर जे तुमचं परफॉर्मन्स बघतात त्याही पेक्षा ही जी मंडळी असतात ना, मेकअप आर्टिस्ट, हेअर दिदी, यांनी खूप लोकांचे बघितलेले असतात ना हो. ऑडिशन्स, त्यामुळे त्यांना माहिती असतं. हम्म. म्हटलं आता काही आपल्याला आपलं. मिळालं काम आता. हा. तर 8 दिवसांनी कळलं की नाही, तुझं कास्टिंग झालं. हम्म. त्या First रोल साठी, time असं त्या झालं की गुप्तहेरसाठी. हा, मी रडायला लागले की अरे हो. इतकं छान केलं. हम्म. मग हे सेटिंगवरच असतं सगळं, यार माझी ओळखच नाही, असं हम्म. थोडंसं आपल्यात सगळे विचार होतात हम्म. ना. आणि मला परत 1 महिन्यानंतर फोन आला की एक लुक टेस्ट आहे. आता आपल्याकडे कसं असतं, पहिली स्टेप ऑडिशन, हम्म. मग तुमचं ऑडिशन मध्ये तुम्ही पार झालात तर मग लुक टेस्ट. हम्म. मग जे ऑडिशन मध्ये पाठांतर केले तेच तुमच्या लुक
वर सगळं सेट हम्म. करून तुमची लुक टेस्ट. मग त्यांनी सांगितलं की लुक टेस्टसाठी या. हम्म. तर म्हटलं की ओके, हम्म. कुठलं कॅरेक्टर? राणू अक्का साहेब. म्हटलं ठीक आहे. हम्म. मी आपल्याला राणू अक्कांबद्दल काहीच काहीच माहित हा. नव्हतं, काहीच नाही. माहित नव्हतं, हम्म. काहीच नाही. म्हणजे हम्म. हे फार वाईट आहे, पण नव्हतं हम्म. माहित. हम्म. आणि मी गेले ऑडिशनला. ऑडिशन 1.5 पानाचं स्क्रिप्ट होती. हम्म. हा. पहिल्यांदा केलं, पहिल्यांदा न चुकता केलं. मग त्यांनी सांगितलं की नाही असे बदल हवेत, तसे बदल हवेत, सेकंड करूयात. दुसऱ्याला अर्ध्यापर्यंत गेले आणि फंबल झालं. मग 5 मिनिटं वेळ द्या म्हटलं. हम्म. मग परत एकदा सगळं केलं आणि मग तिसरा फायनल टेक होता, जो की केला आणि झालं माझं कास्टिंग. हम्म. तिथेच हो. हा. तिथेच म्हणजे done नाही, सांगितलं? तिथेच डन नाहीत सांगत ते, हम्म. कारण खूप लोक लुक टेस्ट साठी आले हो. होते. एक 2-4 दिवसांनी मला फोन आला की आपण करतोय, मग पुढची बोलणी पैशांची हा. ना अशी. हम्म. जेव्हा थोडीशी मी ग्रुपमध्ये रुळले वगैरे, तर हम्म. आता ज्यांना मी माझे गुरु मानते ते विवेक देशपांडे सर, दादू सर आम्ही सगळे त्यांना म्हणतो. तर ते तिकडे डिरेक्टर होते, 2 डिरेक्टर होते, कार्तिक केंडे सर हो. आणि विवेक देशपांडे, दादू सर, असे हम्म. 2 जण होते. हम्म. मग मी दादू सरांना विचारलं, हम्म. म्हटलं सर मी तेव्हा एवढं छान ऑडिशन दिलेलं, हम्म. म्हणजे आपल्याकडे ते येतात ना, सुया घ्या, बिब हा. घ्या, हम्म. विकत, ते कॅरेक्टर त्यांनी प्रॉपर दिलं होतं सगळं. हम्म. म्हटलं मी इतकं छान केलं आणि तेव्हा का नाही माझं झालं? तर मग त्यांनी मला असं सांगितलं की जेव्हा आम्ही तुझं ऑडिशन बघितलं तेव्हा आमचं असं झालं की इतकं छान करते, तर या मुलीला एका छोट्या कॅरेक्टरमध्ये अडकवण्यापेक्षा आपण तिला मोठं कॅरेक्टर देऊयात, म्हणून तुला आम्ही नकार दिला. हम्म. तर मग आता मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की जेव्हा आयुष्यात तुम्हाला कधी कधी नकार मिळतो ना, हम्म. त्यावेळी थांबा. हम्म. कारण कदाचित पुढे मोठं पुढे काम काहीतरी तुमच्या छान होऊ नशिबात शकतं. येणार असेल, हम्म. म्हणून तो नकार असतो. आणि तसंच हम्म. झालं. त्यामुळे मला राणू अक्का कॅरेक्टर हे करता आलं. हम्म. एवढी मोठी टीम हम्म. आणि सगळ्यांसोबत शिकता खूप आलं. हम्म. आणि अमोल दादा साहेबांनी तर मला खूप शिकवलं. हम्म. बाहेर इव्हेंटला जाताना आपण कसं वागलं पाहिजे इथपासून. हो. ओके. मी एवढं कोण बोलेल? हो. जो माणूस लीड करतोय तेच, तेव्हा तर ते स्क्रीन प्ले स्वतः लिहायचे. हम्म. हम्म. अशा वेळेला कोण सांगेल, पण ते सांगायचे. इकडे इकडे इव्हेंटला गेली होतीस ना, मग की काय? जरी त्या लोकांनी आपल्या हातात माईक नाही दिला तरी आपण त्या लोकांशी बोललं पाहिजे. हम्म. मग त्यावेळेला तू काय बोलशील? हम्म. तर एवढं- हे ते सांगायला लागले की इव्हेंटला जाताना तुमचं काहीतरी असेल पाहिजेत ना. हम्म. म्हणजे एक किस्सा सांगते. फलटणमध्ये मी एका ओपनिंगसाठी गेले होते. 80 वर्षाच्या आसपासच्या आजी होत्या ज्यांना गुडघेदुखी होते हम्म. आणि त्या खुर्चीवर बसल्या होत्या. पण माझी एंट्री झाल्यानंतर सगळी लोक तिकडे पळत आल्यामुळे ना त्यांना असं झालं की मला पण गेलं पाहिजेत. हो. आणि त्यावेळेला दिलेर खानाच्या छावणीतले सगळे सिक्वेन्सेस सुरू होते. हम्म. त्या आजी नथ बीत घातलेल्या, सोनं बिनं, कारण त्यांच्याच मुलाच्या शॉपचं ओपनिंग होतं. हम्म. अशा एकदम तयार होत्या. त्यांना चालता येत नव्हतं, त्या तरीही सगळ्या लोकांमधून त्या आल्या. त्या माझ्या गळ्यात पडून रडायला लागल्या. हो. आणि त्या रडून मला फक्त एवढंच सांगत होत्या की माझ्या राजाला परत स्वराज्यात आण. बापरे, अंगावर काटा आला. काय काय हे काय प्रेम आहे हम्म. की माझ्या राजाला परत तूच आणू शकतेस. हे हम्म. हे काय जादू आहे ही. हम्म. म्हणजे आता आपण बघतो रायगडावर 90 वर्षांच्या आजी ह्या हम्म. राज्याभिषेका दिवशी किंवा हम्म. शिवजयंतीला त्या जातात. हम्म. ही ऊर्जा कुठून येते त्यांच्यात? हम्म. आणि अशा वेळेला काही लोक मला म्हणतात काय तुम्ही सारखं शिवाजी महाराज करत असता. हम्म. हम्म. म्हणजे किती वेगवेगळ्या विचारांची माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. हम्म. आणि मला त्यावेळेला म्हणजे मला हसू येतं त्यांच्यावर हम्म. की ज्या वेळे जर महाराज नसते ना तर आज तुमचे सरनेम मुल्ला, खान हम्म. अशी काहीतरी असती. हम्म. 100%. जे की आत्ता आपण सांगतो ना की आम्ही या आम्ही- जातीत, हो. आम्ही 12 बलुतेदार, 18 पगड जाती, आम्ही हे आहोत. हम्म. हे का सांगताय तुम्ही? हम्म. काय राहिलं असतं आपलं? हम्म. मग अशी ही जी विरुद्ध बोलणारी मत आहेत त्यावेळेस काय वाटतं तुला? असं वाटतं तू समजावतेस त्यांना तिथे जाऊन? नाही. त्यांचा तेवढा अभ्यास नाहीये आणि हम्म. त्यांच्या विचारांची तेवढी कुवत नाहीये. हम्म. आणि अशा माणसांसमोर मी महाराजांचा विचार सांगणार हम्म. तर ते पॉझिटिव्हली नाहीत घेणार. कारण त्यांना बदलायचे नाहीयेत त्यांचे विचार. त्यांचे विचार त्यांनी ठाम केलेत. बघ, मी कायम सांगते की आपल्यातला विद्यार्थी मरू द्यायचा नाही. बरोबर. हम्म. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल ना मला सांगू नको, मला हम्म. सगळं येतं, हम्म. त्यावेळेला तुमच्यातलं शिकणारा माणूसच संपलेला असतो. हम्म. त्यामुळे विद्यार्थी मरू द्यायचा नसतो. आणि ही जी एका वेगळ्या लेवलची माणसं आहेत ना
त्यांना सगळं येत असतं जगातलं. हो. म्हणजे ते अमेरिकेत सुद्धा स्वतःची सत्ता स्थापन करू शकतात, इतके इतकं हा. बलाढ्य विचार असतात त्यांचे. सो त्यांना सांगण्यात वेळ आणि एनर्जी कुठे वाया घालवायची. त्यापेक्षा जी लोक खऱ्या अर्थाने खेडोपाड्यामध्ये महाराजांचे विचार पोहोचवतात, मी त्यांच्याशी बोलले, त्यांना किती ऊर्जा मिळेल. मी असं कुठल्या तरी एका मुलाबरोबर बोलले की जो काहीतरी छोटं मोठं काम करतोय पण तो महाराजांचे विचार जगतोय. मी त्याच्याशी जरी फोनवर बोलले तरी त्याला 10 हत्तीचं बळ मिळेल. बरोबर. मग आपण त्याच्यासाठी का वेळ. संभाजी महाराजांची सिरियलच्या आधी तू इतिहासाशी कशी जोडली होतीस आणि त्या सिरियल नंतर तू इतिहासाला काय बघायला लागलीस? अर्थातच आपण जिथे आहोत, प्रतापगड आहे, रायरेश्वर आहे, म्हणजे आपली इथली जी आजूबाजूची परिस्थिती आहे ती सगळी महाराजांना मानणारीच लोक आहेत. मुळात कॉलेजमध्ये असताना बेसिक पुस्तकं महाराजांची जी वाचणं हे संस्कार असलेच पाहिजे, ती पुस्तकं मी वाचली होती. पण मला महाराज हे खऱ्या अर्थाने कळले ते म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब ही लोक कळण्याचं कारण आणि एकमेव ते आहे की जिथे 9 वाजल्यानंतर सुद्धा माझे वडील कुठेही असतील, एखाद दिवस चुकून म्हटलं मी इकडे आले आणि आपण जेवायला बाहेर जाऊयात, तर ते चिडचिड करायचे का तर 9 वाजता त्यांना मालिका बघायची असायची. हे प्रेमच आहे ना. त्यामुळे त्याच्या आधी खूप बेसिक होतं, म्हणजे शिवजयंती साजरी करणं किंवा पोवाडे आपल्याला माहिती असतात. पण स्वतःला वाहून घेऊन मी तेच सांगेन की राणू अक्का माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला खऱ्या अर्थाने अश्विनी महांगडेने काय केलं पाहिजे हे कळायला लागलं. 10 मार्ग आहेत, आपण कुठूनही जाऊ शकतो, आपलं ध्येय आपण गाठू शकतो. पण त्या 10 मार्गातले परफेक्ट 5 मार्ग असे आहेत जे ठामपणे आपण गेलो तर पटकन आपलं ध्येय आपल्याला मिळू शकतं. ते मला म्हणजे 5 मार्ग इझिली कळले, ते त्या मालिकेमुळे कळले. आणि कसं होतं, मनोरंजनाच्या बाजूने तुमच्यापर्यंत ते पोहोचतं. कधी कधी कसं होतं, पुस्तक वाचणं ना थोडंसं बोरिंग वाटायला लागतं. पण ते जर आपण मालिका बघतोय, फिल्म बघतोय, तर सगळं म्युझिक आहे, इमोशन्स आहेत, कुणाचा तरी चेहरा आहे त्या काळात घेऊन जातं आपल्याला. म्हणजे आता तू कुठलंही पुस्तक वाच, आपल्याला माहिती आहे की अमोलदादांनी शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर केलं, पण आता आपल्या सगळ्यांच्या डोक्यात अमोलदादा हे संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेत जास्त दिसतात. आणि शंतनू सर हे आपल्याला महाराज, तुम्ही पुस्तक वाचताना तेच चेहरे उभे राहतात, तेच लढाई करतात असं वाटतं. सो त्याचा सपोर्ट आपल्याला मिळतोच ना. आणि पुस्तक वाचायला साधारण तुम्हाला 1 महिना जात असेल, एखाद्या फिल्ममुळे 3 तासात तुम्हाला थोडं तरी बेसिक तरी कळेल. काहीच नाही पेक्षा थोडं असलेलं तरी बरं आहे. त्यामुळे हे आपल्याला इझिली मिळतंय तर ते बघितलं पाहिजे. आणि तू मागे म्हणाली होतीस की सेट वरती गेलं ना, मला असं वाटायचं की मी रायगडावर आले. कसं होतं सेटवरचं वातावरण? कमाल. म्हणजे सेटवर एंट्री केल्यानंतर तुळजाभवानीची मूर्ती, प्रत्येक जण तिथे गेल्यानंतर पाया पडायचा. देवीची सकाळ संध्याकाळ 2 वेळेला आरती व्हायची. पॅकअप नंतर प्रत्येक जण चप्पल रितसर काढून पाया पडून मग सेटवरून बाहेर जायचं, इतकं ते वाटायचं. आणि आपण ते बघितले ना, आपण किल्ले बघितले तर आपण महाराजांना फील करतो. मला काय वाटतं ना की माझ्या आजूबाजूचा तोच माणूस खरा आत्मा आहे जो कुठल्याही किल्ल्यावर गेल्यानंतर महाराजांना फील करतो. म्हणजे रायगडावर गेल्यानंतर आपल्याला जेव्हा रायगडाची माहिती सांगतात त्यावेळेला इमॅजिन कर ना की महाराज इथून चालत होते, महाराजांनी इथून सगळं केलं, इथे महाराज बसायचे. हे फिलिंग्स आहेत ना, हे खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी. तर ते फील करता आलं पाहिजेत आणि ते फक्त आणि फक्त महाराजांना जो मानतो तोच माणूस करू शकतो, बाकी कुणीच नाही. आणि आता ती सिरियल असेल, त्याच्यानंतर अजून काही कामं असतात, तर तू अध्यात्माकडे वळाली. म्हणजे तू काम असं दिसतंय की मनमंदिरा असेल, त्या अशा कीर्तनाच्या कार्यक्रमातून तू आता लोकांच्या घराघरात जातेस. तर काय होतं तुझ्यासाठी अध्यात्म आणि काय सांगतेस तू लोकांना असं? माझ्या घरी सगळे वारकरी संप्रदायातले आहेत. माझे सख्खे चुलते मारुती महांगडे, ते प्रत्येक वारी करायचे. आणि मग आमच्या गावातलं भजनी मंडळ म्हण किंवा आपले वाईतला जो पूर्ण टीम आहे जी वारीत जाते,
तर ती म्हणते ते सगळ्यात असायचे. माझे वडील हे एक तुमचं असतं ना की आता माझं सगळं कमवून झालंय पण मला काहीतरी करायचंय, मला कळत नाहीये काय करायचंय. आणि एक 10 ते 12 वर्षांपूर्वी त्यांना असं झालं की मला का समाधान मिळत नाही, मला काहीतरी करायचंय, काय करायचंय. आणि मग वाईतला आपला दिंडी क्रमांक 131 आय थिंक, तर त्याचे जे मेन होते त्यांनी नानांना सांगितलं की काय होतंय आपल्याला, आपण जातो ना दिंडीला जेव्हा, तर आपल्याकडे ना पाण्याचा टँकर नाहीये. कारण जवळपास 1000 लोक वगैरे ह्या दिंडीत असतात आपल्या वाईवरून जे जातात ते. आणि मग नानांचं असं झालं की बरं मी देतो. आणि त्यांनी तेवढ्यासाठी टँकर विकत घेतला पाण्याचा, फक्त वारीसाठी द्यायचा म्हणून. ट्रॅक्टर तर घरात होताच, टँकर त्यांनी विकत घेतला. आणि तेव्हापासून आज आता माझे वडील नाहीयेत पण माझ्या भावाने ते सुरू ठेवले. जेव्हा नाना गेले त्याच्यानंतर जी पहिली वारी होती त्यांनी मला विचारले की ताई काय करू, जाऊ की नको. म्हटलं तुला काय वाटतंय, त्यांनी सुरू ठेवलेलं ते तुला सुरू ठेवायचंय म्हणून नको करू, तुला मनापासून वाटत असेल तर तू जा. आणि तू जातो. आणि लॉकडाऊन मध्ये मी एका फेसबुक पेजला तेव्हा लाईव्ह खूपच लोक करत होते, आपण पण इंटरव्ह्यू केलाच होता त्यावेळी. तर एका पेजने मला विचारलं की आमच्यासाठी द्याल का, पण आमचा वारकरी आणि असा सगळा त्यांचं जे फॉलोअर्स आहेत ते सगळे वारकरी संप्रदायातले आहेत, सो तशा रिलेटेड आपल्याला काही करता येईल का. आणि मग ते लाईव्ह जाताना मी ते सगळ्या गोष्टी सांगत होते की आपल्याकडे सप्ताह सुरू असतो, मग सकाळी आरती, आपल्या काकड आरती पासून, आणि ते त्यांना खूप छान वाटलं. तर अविनाश दादा म्हणाले ताई तुम्ही, मला असं वाटतंय की तुम्ही झी टॉकीजला ती कीर्तन मालिका येते ना त्याचं अँकरिंग तुम्ही करायला पाहिजेत असं मला वाटतंय, तर मी बोलू का. चॅनलचे जे ईपी आहेत ना ते माझ्या ओळखीचे आहेत. तर मला अगदीच तेव्हा असं वाटलं होतं की अविनाश दादा मला गंडवताय. म्हणजे डायरेक्ट चॅनलचे ईपी कुणा असे फेसबुक पेज आहे आणि त्याचे ते दादा सगळं हँडल करायचं, असं कसं असेल. पण तरी मी म्हटलं की ठीक आहे दादा, आलं समोरून तर मी करेन, मला आवडेल. आणि त्यांनी ते खरंच बोलले चॅनलच्या ईपी बरोबर. सोमिल सरांशी ते बोलले आणि 1-1.5 वर्षानंतर, त्यानंतर 1-1.5 वर्षानंतर मला चॅनल मधून फोन आला की तुम्ही कराल का अँकरिंग म्हणून. आणि मग मी दादांना फोन केला. म्हणजे अविनाश दादा दरवेळी मला वारीत भेटतात किंवा टच मध्ये आहोत आम्ही. तर या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावी वाटेल की तुम्ही एखादं रोप लावल्यानंतर ना तुम्ही फळं जी खाता ती 10-15 वर्षानंतर खाता, किंवा बऱ्याचदा असं होतं की एक पिढी नारळाचं झाड लावेल तर त्याची नारळ पुढच्या पिढीला खावी लागतात. तर तेच आहे, तुम्ही मातीत काहीतरी रुजवावं लागतं. मी त्यांचे जे लाईव्ह सेशन केला तो मी मातीत रुजवले एक विचार, ते त्यांना भारावून गेले ते. आणि त्याचं फळ मला कधी खायला मिळालं 1.5 वर्षानंतर. अध्यात्म तर आधीपासूनच मी जोडले गेले, कारण माझ्या घरात संस्कार, आमच्याकडे सगळे उपवास केले जातात, सगळे वार अगदी व्यवस्थित पाळले जातात, देवदेव छान पैकी केलं जातं. माझ्या वडिलांनी एकच सांगितलेलं, बाकीचे वर्षभर काम कर पण यात्रेचे 2 दिवस आणि दसरा कितीही काही होऊ देत गावात पाहिजे. तर ते मी पाळते, कारण ते खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्यांनी जे सांगून ठेवले तेच आहे ना, त्यांनी त्यांचं काम केलं, पुढच्या पिढीपर्यंत संस्कार रुजवले. आता आपणच ते आणखी पुढच्या पिढीपर्यंत नाही दिले तर ते संपणारच की. माझ्या आजूबाजूला बरीच अशी मंडळी आहेत ज्यांना त्यांची गावांची नावं माहिती आहेत पण तिकडे त्यांचं काही नाहीये. नुसतं गाव असतं गावात. आम्ही मुंबईत, आम्ही जन्मालाच तिकडे आलो होतो. हे अभिमान म्हणून सांगण्याची गोष्टच नाहीये. तुम्हाला तुमचं गाव माहित नाहीये, तुम्ही तिथे जात नाही, तुम्ही तिकडचं देवदेव करत नाही, माणसांना हाय हॅलो करत नाही, काही उपयोग नाही. मुंबईत शेजारी कोण राहतो तो तुम्हाला ओळखत नसतो. काय फरक पडतो? फरक कुणाला पडतो? इथल्या लोकांना पडतो. म्हणजे माझे वडील गेल्यानंतर गावातली माणसं म्हणत होती गावाचा वाघ गेला. कुणाचीही घरात भांडणं झाल्यानंतर नाना कुठेही कामावर असू द्यात, नानांना नुसता फोन केला तरी नाना लगेच त्यांच्या घरी पोहोचून भांडणं मिटवून. बरं, हे मला यातलं फार काही माहिती नव्हतं. तीच माणसं जेव्हा भेटायला आली तेव्हा ती माणसं सांगायची, माझी माझ्या मुलाची भांडणं झाली, मी नानांना फोन केला, हा मला शिव्या देतोय. नाना घरी आले, नाना त्याला असे ओरडले, त्याच्यानंतर काय नाही. आणि
वडिलांचं आणि लेकीचं नातं तर सर्वज्ञ आहे की सगळ्यांना माहिती की वडिलांचं आणि लेकीचं नातं कसं. तुझा आणि नानांचा बॉन्ड कसा होता? अरे बापरे, खूप कमाल होता. म्हणजे मी तेच सांगेन की एका एका एक्स्ट्रीम लेवलला तर मी त्यांना हर्ट करून माझे माझे निर्णय घेऊन मी मुंबईत पोहोचले पण होते. हा. पण जेव्हा माझ्या आयुष्यात मी बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये ही गोष्ट सांगितली, पण आज अजब गजबच्या सगळ्या ऑडियन्सना मी पुन्हा एकदा सांगेन की आपण करिअर सुरू करताना ना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं येतं की आता डिस्ट्रॉय झाले, मला काहीच किती वर्ष प्रयत्न करायचे आणि आयुष्यात किती फेस करायचं सगळ्यालाच, मला जगायचंच नाही आता. हो, होतं. ते तुला वाटत होतं? हो, मी गेले होते आत्महत्या करायला. काय सांगते? येस, की आता नाही जमणार आहे. आता इथे मीरा रोडला एक शिवार गार्डन एरिया आहे, तिकडे तलाव आहे. हा. मी तिथपर्यंत मी जाऊन बसले होते झाडाशी आणि माझे होणारे आहो ते आणि माझी बेस्ट फ्रेंड वैशाली भोसले, त्या दोघांचे फोन सुरू होते सतत सतत सतत. म्हटलं यार तुम्ही मला कुणी काही बोलू नका, माझं ठरलं. मला ऐकायचं नाहीये कुणाचं. आणि त्यांनी मला सांगितलं की फक्त एकदा नानांशी बोल, कारण त्यांना माहिती की हिला कोण कोण शांत थांबवू करू शकतं आणि हिला कोण. एकदा फक्त आम्ही सांगतो म्हणून नानांशी बोल. आणि नाना त्यावेळी मावशीकडे आले होते मीरा रोडलाच, नाना तिकडेच होते मावशीकडे. आणि ठीक आहे म्हटलं, मी करते नानांना फोन. मी खूप रडत होते. काय झालं होतं असं तेव्हा? जे काही आयुष्यातल्या फेजेस भयंकरवाल्या. आणि मी नानांना फोन केला, मी आले इकडे आणि आता मला जगायचंच नाही वगैरे असं फुल. कुठेस तू? मी त्यांना लोकेशन सांगितलं. माझ्या मावशीच्या मुलीने त्यांना तिथे आणून सोडलं. तिला म्हणाले तू जा. नाना आले, बसले माझ्या शेजारी बसले. मी रडत होते, खूप रडत होते. ते शांतपणे शेजारी बसले, मला शांत होऊ दिलं. मग त्याने डोक्यावर हात ठेवला, मला अजून रडू येतं. त्याने डोक्यावर हात ठेवला आणि त्याने एकच गोष्ट सांगितली, बघ परमात्म्याने तुला काहीतरी बेस्ट करायला इथे पाठवलंय आणि ते बेस्ट अजूनपर्यंत तू केलेलं नाहीयेस, मग तुझी सुटका कशी होणार इथून? ते बेस्ट करण्यासाठी थांब. आणि मी थांबले. आणि मला असं वाटतं की आज मी जे काही कणभर केलंय, माझ्या आजूबाजूची 4 लोक, माझ्या प्रतिष्ठानचे लोक जी खरंच मला मानतात की ताईंचे विचार चांगलेत किंवा चांगलं चाललंय, आपण ह्याच्यापेक्षा आणखी चांगलं करू शकतो, हे फक्त नानांमुळे झालं. मी थांबले, मी पुन्हा एकदा माझ्या कामात फोकस झाले. मी परत जिम सुरू केलं, वर्कआउट सुरू केला, मी परत बारीक झाले, मी छान परत ऑडिशन्स द्यायला लागले, मी झपाटून काम करायला लागले. मी प्रचंड त्या काळात इतकी छान छान पुस्तकं वाचायला लागले. मग मी मावशीकडे शिफ्ट झाले. माझ्याबरोबर मी डाएट नीट करावं म्हणून माझी मावशी माझ्याबरोबर डाएट करायला लागली. की कसं होतं ना, आपण थोडे खादाड असतो आणि मग एकच माणूस एकाला डाएट 2. करतोय आणि दुसरे मस्त खातात, तर ती माझ्याबरोबर पुस्तकं वाचायला लागली. मग मी पुन्हा माझ्या एका ट्रॅकवर परत नॉर्मल आले. तर मी सगळ्या आत्ताच्या आपल्या तरुण पिढीला सांगेन की संकट प्रचंड येतात, कुणाच्या येत नाहीत, पण त्या वेळेला ना कुठल्या योग्य माणसाशी बोललं पाहिजेत, हे फार महत्वाचं आहे. मी माझ्या जवळचा माणूस गमावलाय गेल्या वर्षी आणि मला असं वाटतं की आता तो गिल्ट आहे आमच्या सगळ्यांच्या मनात की आम्ही त्याच्याशी थोडंसं बोलायला हवं होतं, आम्ही कमी पडलो. त्यामुळे आत्महत्या करणारा माणूस निघून जातो, पण जे जगतात ना त्यांच्यावरती प्रत्येक रात्र किंवा त्या माणसाचा वाढदिवस, त्या माणसाचे जाण्याचे क्षण, हे जेव्हा जेव्हा आठवतो ना आपण, तेव्हा तेव्हा आपण फार भयंकर अवस्थेतून जात असतो. त्यामुळे तुम्ही आत्ता तुम्हाला असं वाटेल की तुम्ही गरजेचे नाही आहात, पण तुम्ही खूप मोठे महत्वाचे असता प्रत्येक माणसाच्या आयुष्यात. त्याच्याकडे फक्त लक्ष दिलं पाहिजे. ती एकदा वेळ निघून गेली ना, किती मिनिटाची असते ती वेळ? 5 मिनिट 10 मिनिट की ते विचार हवी होतं. किंवा भांडण करतो तेव्हाही तसंच आहे ना, थोड्या वेळापर्यंत डोकं गरम झालेलं असतं, त्यावेळी आपण काय बोलत असतो त्या माणसाचं म्हणजे 7 जन्म काढून मोकळे झालेलो असतो. पण ते 10च मिनिटं आपण थांबलो, त्या माणसाच्या ऑऱ्यामधून आपण बाहेर पडून शांत झालो की भांडणं संपून जातात किंवा ते वाईट बोलणं तरी थांबतं. आणि शब्द बाणासारखेच आहेत. पण तिथे नाही थांबता येत बऱ्याच जणांना. हो, पण एक कोणीतरी हक्काचं तुमच्या आयुष्यात असं पाहिजेत. माझ्या 2 बेस्ट फ्रेंड, एक जसं आता म्हणाले वैशाली भोसले आणि भाग्यशाली राऊत. भाग्यशाली ही लिहिते, वैशाली ही आता सिरियलमध्ये काम करते. सो ती पण तुमच्या मुलांचे ना मित्र अगदी शेवटापर्यंत असतात.
मुली लगेच होत नाही. लग्न होतं, त्यांच्या जागा बदलतात, हम्म. संसार मागे लागतात, मुलं बाळ होतात आणि हम्म. मग ती एक मैत्रीची जी एक रेग असते ना तीच पुसली जाते. पण माझ्या नशिबाने त्या दोघी आहेत की अगदी अडीअडचणीला कधीही, किंवा बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या घरच्यांना नाही सांगू शकत हम्म. पण त्या मैत्रिणीला सांगता हम्म. येतात. मग ती जागा कुठेतरी तुमच्या हम्म. डोक्यातले विचार रिकामे होतात ना, हम्म. तर ते केलं पाहिजे. पुन्हा तो विचार कधीच नाही आला. कधीच नाही आला. आणि आता येऊ शकत येऊही नाही तो. नाही शकत. आणि आता मी उलट हे सांगते की हे माझ्या आयुष्यात घडलं, हम्म. मी त्यातून बाहेर बाहेर पडले, आले. तुम्हीही पडा बाहेर. हम्म. किंवा असं काही तुला येऊन बोलतात मुली की नैराश्य, मुलं मुली हा. नैराश्य आलंय की मला आत्महत्येचे विचार येत आहेत काही. आणि प्रतिष्ठानचंच एक दोघांचं असं झालं होतं, हम्म. पण त्यांच्या नशिबाने माझे होणारे आहो, आम्ही सगळे त्यांना हम्म. बाबा म्हणतो, हम्म. सो इथपासून बाबा हा उल्लेख आला तर ते माझे होणारे आहो आहेत, हे लक्षात ठेवा. हे प्रत्येक वेळी होणारे आहो सांगणं. हो. तर योग्य वेळेला बाबा त्यांच्याशी बोलले हम्म. आणि त्यांना त्यातून बाहेर काढलं. हम्म. पण मग तेच झालं ना की आम्ही आमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या माणसाला नाही बाहेर काढू शकलो त्यातून, हम्म. आम्ही कमी पडलो. मग ते हो. तसंच होतं ना, तुम्हाला लागतात त्या गोष्टी मनात. हो. आपण जिथे शक्य होईल तिथे त्यांच्याबरोबर कनेक्ट राहणं, आपल्या आजूबाजूच्या माणसांबरोबर. हम्म. म्हणजे सांगू शकत नाही की आता तुम्ही नॉर्मल बोलताय हम्म. आणि इथून पुढे जाऊन तुमच्या डोक्यात ते विचार आहेत आणि तुम्ही अरे दुसरे आत्ता भेटला मला, हम्म. मी कशी काय आत्महत्या केली, असं होतं ना. हम्म. हो हो. झालेलं आहे आपल्या हम्म. आजूबाजूला, ते थांबवणं गरजेचं आहे. तर एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न आता रानू अक्काची भूमिका असेल, त्यानंतर आता मनमंदिराचं अँकरिंग असेल, किंवा तुला- आई कुठे काय हा, करते मध्ये अनघा आहे. अनघा असेल, अनघा जे असेल. तर मला म्हणजे या दोन मालिकांबद्दल बोलेल मी, मनमंदिर आणि संभाजीराजे भोसले, ती एक सिरियल शिवपुत्र संभाजी. तू आता एका साच्यात तुला असं वाटतंय का तू आता एका साच्यात अडकत चाललीयस म्हणजे भूमिका करताना, हा. आणि पुढे जर कोणी ऑफर केली, आता तुझी एक इमेज झाली आहे लोकांसमोर, आणि पुढे जर अशी कोणी तुला वेगळ्या धाटणीची भूमिका ऑफर केली किंवा एखादी बोल्ड भूमिका ऑफर केली, तर तू करशील का? ती कशी स्वीकारशील ती? एक तर ना तेच म्हणतो ना आपण की एखाद्या कलाकारावर तो शिक्का पडतो आणि त्याला तशाच पद्धतीची कामं मिळतात. मी ना स्वराज्यरक्षक संपल्यानंतर जिम केलं, बारीक बिरीक झाले आणि वेस्टर्न मध्ये फोटोशूट केलं. आणि त्याच्यावर माझे जे कमेंट्स होते ना, अक्का साहेब तुम्ही असं नका करू, तुम्हाला खूप कामं मिळतील, हा. तुम्ही आहेत तशाच छान दिसता, फोटो चांगला आहे पण अशा कपड्यांमध्ये आम्ही आमच्या अक्का साहेबांना नाही विचार करू शकत. हे खूप झालं. कलाकार म्हणून मला असं वाटलं की माझ्या म्हणजे कॉस्ट्युम्स मधून आपण, की उद्या मला बोल्ड भूमिका आली, मला ऑडिशन साठी काय मागवतात, आधी तुम्हाला फोटोज मागवतात की या लुक मध्ये मी मराठी मुलगी दिसते, या लुक मध्ये मी थोडी बोल्ड, त्याच्यासाठी आपण फोटोशूट करतो. मी त्याच्यासाठी केलं होतं की आता स्वराज्यरक्षक सारखी ऐतिहासिक मालिका झाली, आता पुढच्या कामाची तयारी, तर असं नको व्हायला की पुढचं काम तेच येईल, म्हणून ते एक माझी तयारी होती कलाकार म्हणून. आणि त्याच्यावर कमेंट्स यायला लागल्यानंतर मला असं झालं की नाही, चुकतंय माझं. तुला असं वाटलं? तुला वाटलं तुझं चुकतंय? हो. बर. हा. कारण स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे मी सबंध महाराष्ट्राची बहीण झाले. हो. हो. कुठेही जा तू महाराष्ट्रात, कुठेही अश्विनी अक्का ताई साहेबच म्हणतात, अश्विनी ताई म्हणतात, कमेंट सुद्धा ताई साहेब असे असतात. म्हणजे कुणी नाव घ्यायला सुद्धा धजावत नाही, याचा अर्थ त्या व्यक्तिरेखेने दिलंय. मग माझ्यावर जबाबदारी आहे, एक तर मला त्या सगळ्यांच्या विरोधात जायचं आणि माझं एक वेगळंच करायचंय, किंवा मी इमोशनली त्यांच्याशी जोडले गेले. ज्या दिवशी त्यांनी मला बहीण मानलं त्या दिवशी मी जोडली गेले. आणि मला असं वाटतं की माझ्या भावाला जर असं वाटतंय की या पद्धतीची कामं नको करूच, याच पद्धतीची कामं कर, तर मी त्याच पद्धतीची करेन. पण आता तुझा विचार काय की मला कलाकार म्हणून माझ्यातला अभिनय, बोल्डनेस दाखवण्यात वगैरे काही नाहीये. आता माझी फिल्म येते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ज्यात मी अहिल्याबाईंची व्यक्तिरेखा करते. आता राणू अक्का केल्यानंतर अहिल्याबाई करताना वेगळे चॅलेंज आहेत. लोकांनी फिल्म बघितल्यावर असं नाही अरे राणू अक्कांचं केलं तेच इथे केलं, असं नको करायला. काय ढाचा एकच आहे ना ऐतिहासिकचा, पण मला आता चॅलेंज आहे की ह्या दोन व्यक्तिरेखा लोकांना वेगळ्या दिसल्या पाहिजेत. म्हणजे मला असं वाटतं की मी ज्यात लोकांना बघायला आवडते, एकतर त्याच्यात आपण राहू शकतो किंवा मला जे वाटतंय ते मी करू शकते. मी स्वीकारलं की माझ्या प्रेक्षक
मी काय म्हणते, रसिक मायबाप प्रेक्षक, हम्म. हो. मायबाप आई वडील. हम्म. आई वडिलांना जर वाटतंय हा. की तू बोल्ड मध्ये आम्ही नाही बघू शकत तर नाही करणार. आणि मग त्यामुळे तुझं नुकसान बोल्ड होतंय असं नाही वाटत कॅरेक्टर का? कुठून कॉस्ट्युम्स वरच येतं. हम्म. बोल्ड कॅरेक्टर हे अदरवाईज परफॉर्मन्स मध्ये सुद्धा बोल्ड असतं ना. हम्म. तुम्ही पूर्ण कपडे घालून सुद्धा बोल्ड कॅरेक्टर हम्म. प्ले करू शकता. हम्म. तसं एखादं काम आलं तर मी निश्चितपणे करेन. हम्म. पण मग ही कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून ही चौकट मीच स्वतःला घालून दिली आहे. तुझं येस, की मला हीच कामं करायची, जी कामं माझ्या प्रेक्षकांना आवडतील हम्म. आणि त्यातून त्यांना पुढच्या आणखी अनेक वर्षांसाठी काहीतरी एनर्जी मिळेल. तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवा. हम्म. माझं स्वप्न होतं, मला तारा राणी साहेबांची व्यक्तिरेखा करायची होती. हम्म. जेव्हा राणवक्का साहेब केलं त्यावेळेला मला असं वाटलं की मी आता पुढे काय करू शकते. तर त्यावेळी माझ्या डोक्यात नाही आलं बोल्ड कॅरेक्टर हम्म. किंवा एखादं नेगेटिव्ह कॅरेक्टर मी प्ले हा. करेन. हम्म. तेव्हा असं डोक्यात आलं की ही व्यक्तिरेखा आहे ना, ती खूप काही समाजाला देऊन जाणारी आहे. हम्म. ही करा. मी तिथपर्यंत पोहोचलं. माझं म्हणजे अमोलदादांचीच सिरियल आली होती, हम्म. मी ऑडिशन दिलं. 80% माझं कास्टिंग हम्म. फायनल झालं होतं आणि 20% मधून मी बाहेर हम्म. पडले आणि नाही ते हम्म. माझं कास्टिंग झालं. पण त्याच्या आधी तारा राणी साहेबांची जवळपास एक 10 पुस्तकं मागवली होती. हम्म. एका जे प्रकाशन होतं कोल्हापूरचंच होतं त्यांच्याकडून, आणि मी अभ्यास सुरू केला होता. हम्म. जेव्हा ऑडिशन्स व्हायचे होते, म्हणजे मला ते काही माहिती नव्हतं, हम्म. माझंच ठरलं होतं की मला हे करायचं आणि मी हम्म. अभ्यास सुरू केला होता. हम्म. तर आता मी त्याच्यातच कम्फर्टेबल आहे ना. मी हम्म. ऐतिहासिक काम करताना मला आता किमान 2% समज आली आहे. हम्म. आणखी काम करेन तर 4%. आता अमोलदादा जर असं म्हणाले असते की मला तशाच पद्धतीची कामं कामं. येत आहेत, हम्म. आणि त्यांनी जर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिकाच केली नसती तर हम्म. धुतलं कसं गेलं असतं. जे संभाजी महाराजांविषयी इतकं वाईट बोललं जातंय ते हम्म. निघून कसं गेलं असतं. हम्म. म्हणजे ते थांबले ना तिथेच. हम्म. सो मग माझं असं झालं की नाही, मला हेच करायचं. कधी ऍज अ आर्टिस्ट म्हणून असं वाटत नाही का की आपण- ते एक्सप्लोर करणं राहतंय की हाच साचा आहे, अभिनेत्री म्हणून काहीतरी वेगळं एक्सप्लोर करायला पाहिजे मला. हो, नक्कीच करायला पाहिजेत. आता मी अनघाची व्यक्तिरेखा हो, करते. हो. ती पण काय अशी अगदीच घरात बसून राहणारी मुलगी नाहीये. हम्म. आता करते तिला 1 वर्षाची मुलगी आहे, ती म्हणते आता मी फुल टाइम जॉब करणार आहे. हो. हम्म. हम्म. आणि हडबडतात सगळे घरात हम्म. की मुलगीला ठेवून तू काय जॉब करतेस. हम्म. म्हणजे काय की जो तुमची एक चाकोरी आहे त्याच्या बाहेरचे विचार आहेत अनघाचे, हम्म. हो. जे की विलनिश वाटतील हम्म. घरात. हम्म. म्हणजे ती वेगळी व्यक्तिरेखा आहेच की. हम्म. पण मला असं वाटतं की बोल्ड म्हणजे जे आपण साधारण हम्म. कॉस्ट्युम्सने सुद्धा बोल्ड असणारे कॅरेक्टर, परफॉर्मन्स वाईज पण बोल्ड असणारे कॅरेक्टर, तर ते करताना थोडासा मी विचार करेन. मला ते जमणार असेल तर मी डेफिनेटली करेन. किंवा असं मराठी अभिनेत्रींना असा तो शो शिक्का लागूनच जातो की प्रेक्षकांचाच की तुम्ही नाही घालायचे बिकनी वगैरे. आत्ताच एका नाव नाही घेत मी, अभिनेत्रीने तिचे बिकनीचे फोटो टाकले आणि खूप घाण कमेंट्स केल्या लोकांनी की तुम्ही असं नाही करायला पाहिजे. का नाही करायला पाहिजे? तुला महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही जपत नाहीये. जपतायत. तुम्हाला असं खरंच वाटतं का अभिनेत्रींना की बिकिनी घातल्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृती जपत नाहीयेत म्हणून? नाही, एकतर लोकांनी आता ट्रोल केले, ते हो, ट्रोलर्सचं ट्रेलरचं काम आहे. त्यांचं दुकानच वेगळं आहे, हम्म. हो. ट्रोलर्सचं. हम्म. पण त्यातलं आपण जर 1% विचार केला हम्म. तर काय होतं ना, की आपले जे प्रेक्षक आहेत ना, हम्म. त्यांचं कलाकारांवर प्रचंड प्रेम आहे. हो. बरोबर. आणि मग त्यांना असं वाटतं, आता सई ताम्हणकरची एक फिल्म आली होती, अंकुशदादांनीच डिरेक्ट केली होती एक फिल्म, त्याच्यात त्यांचं बिकनी. नो एंट्री पुढे धोका पुढे आहे. धोका. हा 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 हा. तर ती फिल्म, माझा मित्र ती फिल्म बघायला गेला होता आणि त्या दिवशी 5च तिकीट्स गेले होते. तर ते म्हणाले की आणखी जर लोक नाही आली तर आम्ही हा शो कॅन्सल करणार. हम्म. बरोबर. हम्म. याचा अर्थ काय आहे की मराठी प्रेक्षक हे ह्यांना नाही बघायचं आपल्या मुलींना हम्म. हम्म. बिकनीमध्ये. हम्म. मग त्यात काही वाईट नाहीये, हम्म. कळलं का? कारण ते वेगळ्या लेवलचं प्रेम करतात. हम्म. ते मराठी कलाकारांना आपल्या घरातले घरातलंच. मानतात. हम्म. आणि मग घरातल्या कसं होतं, आता कॉलेजमध्ये भाऊ आणि बहीण दोघंही जात असतील. हम्म. भाऊ लहान असेल ना तरी बहिणीला सांगतो, ताई ते जरा कपडे वगैरे ना, व्यवस्थित. हम्म. त्याला माहिती असतं मुलांच्या नजरा कशा आहेत ते. हम्म. सो आपल्या प्रेक्षकांना कदाचित असं असेल की नका घालू, तुम्ही परफॉर्मन्स चांगला द्या, हम्म. ते आम्ही त्यांना गर्दी घरचं करतो. समजतं. हम्म. हा,
तुम्ही परफॉर्मन्स चांगला द्या, आम्ही गर्दी करू. किंवा त्याची एक वेगळी बाजू आहे की इक्बाल troll- सरांच्या फिल्म्स येत हो आहेत, हो फिल्म्स चालत नाहीत, सगळ्या चालतात, एकाच ढाच्यातल्या आहेत ना, शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज, हो. बरोबर, हम्म. दिग्पाल लांजेकरांच्या, हो हो हो. पण फिल्म चालतायत, लोक जात आहेत बघायला, रडतायत, घरी विचार घेऊन येत आहेत. म्हणजे काय की आपल्या लोकांचं ठरलंय की आम्हाला तुमच्याकडून काय असंच बघायचंय. आता शेवटी काय, संविधानाने आपल्या प्रत्येकाला काही अधिकार दिले, त्याच्यामध्ये हा आहे की मी काय घालायचं, मी काय बोलायचं, हा प्रत्येकाचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे काही लोक जर त्यांना जसं वाटतंय तशा पद्धतीचे जर कपडे घालत असतील तर मला असं वाटतं की आपण त्याकडे दुर्लक्ष करावं आणि एक त्या माणसाला जसं वाटतं तसं त्याला राहू द्यावं. हा. तुम्ही अगदी म्हणजे देवाने तुमच्यावरच जबाबदारी दिली आहे की प्रत्येक समाज अभिनेत्रींना तुम्हीच ट्रोल Troll करून करा. सांगाल की तुम्ही हे कपडे घालू नका, ते कपडे घालू नका, काही गरज नाहीये. आणि ट्रोलर्सचं मला असं वाटतं ना, तू अरे- कसं बघते ट्रोलर्स कडे? तुला पण असे कमेंट्स येत? खरं सांगू का, मला नाहीत येत नाहीत? कमेंट्स, कारण मी जसं सांगितलं ते मी असं काही करतच नाही की कमेंट्स येतील. आणि जरी काही एखाद्या गोष्टीवर कमेंट्स आले तर माझी प्रतिष्ठानची माणसंच असतात, ती तुटूनच पडतात. मी मलाच असं होतं की जाऊ दे ना, सोडा तुम्ही, कसं नाही नाही ताई ते त्यांनी असं असं केलं, मग स्क्रीनशॉट मला पाठवणे, मी खूप कूल असते. कारण जे ट्रोलर्स आहेत ना, त्यांचे स्वतःचे रिचार्जचे पण वांदे असतात. जिकडे फ्री वायफाय हो. असतो हो. तिथे ते इंस्टाग्रामवर 4 अकाउंट्स काढलेले असतात आणि तिथे ते हे सगळं चालवत असतात. आता ज्यांचे स्वतःचे खाण्यापिण्याचे वांदे आहेत, त्यांच्याबद्दल काय विचार करायचा? मग ते त्यांचं सोडून, ते त्यांचं काम आहे. आपण ज्या समाजात राहतोय त्या समाजात सगळ्या प्रकारचे लोक आहेत. तुम्हाला चांगलं बोलणार आहेत, तुम्ही चांगलं करूनही तुम्हाला वाईट बोलणार आहेत, किंवा तुम्ही 40% चांगलं काम करताय, 60% वाईट करताय, तर 60%च लक्षात ठेवणार, अरे तिने थोडंसं चांगलं केलंय, हे नाही कोणी सांगत. हो. त्यामुळे मग त्याचा विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं की माझं कुटुंब, माझं गाव, त्यातही गावातली जी माणसं माझ्या विचारांना मानतात ती, किंवा माझ्या प्रतिष्ठानमधली जी महाराष्ट्रभर पसरलेली माणसं आहेत ती, मी ज्या मालिकेमध्ये काम करते त्या मालिकेमधली कुटुंब, माझ्याशी छान बोलणारी सगळी माझी माणसं, मला वेळोवेळी माझं काही चुकलं तर मला ते सांगतात आणि ते बदलावं अशी त्यांना माझ्याकडून अपेक्षा असते. हेच माझं जग आहे. आणि ते वाढवायचं असेल तर अर्थातच ते हळूहळू वाढेल, जसं आयुष्यातली काही दिवस जातील तसं. पण आतापर्यंत तरी मी याच लोकांचा विचार करते. आता पुढे काय ठरवलंयस का की आता हे काम करायचंय किंवा याच्यावर काम करायचंय, किंवा असे काही आयुष्यातले गोल्स वगैरे आहेत का तुझे? एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या वडिलांचं असं होतं की आता तू अभिनेत्री हे नाव लागतंय तुझ्या नावाच्या पुढे, तर आता निर्माती हे लागलं पाहिजे. आणि मी गेले 3 वर्ष, मी आणि माझी मैत्रीण भाग्यशाली, आम्ही दोघीही सातत्याने प्रयत्न करतोय की माझी एक सिरियल तरी कुठल्या तरी चॅनलवर यावी. आणि आम्ही त्याच्यासाठी कन्सेप्ट, बऱ्याचदा मीटिंग्स पण होत आहेत आमच्या, पण त्याच्या पुढे आमचं काही घडत नाहीये. सो कदाचित आत्ता आम्ही तेवढ्या परिपक्व नाही आहोत. बघा, म्हणजे एक निर्माता म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असतो की तो कशा वेशात येणार, तो कसा असतो, असं एक ठरलेलं असतं. तर मला सुद्धा अजून अनेक गोष्टी या प्रक्रियेतल्या कळाव्यात, म्हणून थोडा वेळ जात असेल तर मी तो जाऊ देते. पण बेसिक लेवलला आमचं काम सुरू आहे. कथा आम्ही तयार करतोय, काही कन्सेप्ट आम्हालाच, मग तिची एक असते, माझी एक असते, मग त्याच्यातला मध्य काहीतरी साधतोय. किंवा आता काळ बदलतोय, बरं मला सिरियलच करायचे, हे क्लिअर आहे माझं. तर हिंदी सिरियल्स कम्पॅरेटिव्हली आपण बघितल्या तर ह्यूज आहे सगळं. हिंदी सिरियल्सचा रोमांस सुद्धा एका वेगळ्या लेवलचा आहे. मराठी सिरियल्सला चौकट आहे काम करायला. आणि मग त्या दोन्हींचा मध्य साधून कुठेतरी एक अशी मालिका करावी जी लोकांना आवडेल सुद्धा, काहीतरी शिकायलाही मिळेल, अशा पद्धतीचं आमचं काम सुरू आहे. फोकस हाच आहे, बाकी तर माझं अभिनेत्री म्हणून काम सुरूच आहे. पण वडिलांची इच्छा होती आणि म्हणून मी निश्चितपणे करेन. आणि आम्हाला सगळ्यांना माहिती की तू म्हणजे शेती करायला तुला आवडते. आता आणि आपण पॉडकास्टच रानात करतोय, खरंय, मध्येच खुर्च्या खाली पडताय. तर मग आता पण जाते रानात, काय काय आपल्या रानामध्ये? आता हळद आहे, सोयाबीन आत्ताच निघालं, आता एक 8-9 पोती झाली. बरं, याच्यात पण असं आहे की एक सांगते, आपल्या वडिलांच्या शेतीवर आपली नावं तर लागतातच, बरोबर ना, ते आपले आपसुगच ते होते आपलं. पण माझं असं होतं
की तुमच्या सातबाऱ्यावर माझं नाव लागेल ते नंतर, नंतर. पण मला माझी जमीन घ्यायची आहे. हम्म, आणि मग मी पैसे साठवले हम्म, आणि नाना जायच्या आधी हा. एक 3-4 वर्ष झाले सगळं म्हणजे आमच्याच गावातले एक आहेत त्यांची जमीन, मी नदीकडेच वावर आहे ते माझं, हम्म, तर तिथे मी घेतली हम्म. जमीन. माझं स्वप्न आहे की माझी 100 एकर जमीन असावी स्वतःची. अरे वा. तर त्यातली 100 एकर नाही, ते हा. पण 28 गुंठे घेऊन आता. ठेवले. 1 एकर पण नाही म्हटलंय, पण हो, पण पण 28 गुंठे पण खूप 28 झाली गुंठे आता खूप झालं. जमीन घेणं म्हणजे. तर ती घेतलीये. मग तिकडे सोय, बरं तिकडे प्रॉब्लेम असा आहे ना की नदीकडे आहे ती जमीन, त्यामुळे तिकडे प्रचंड मोर आहेत. हा. हम्म, तर मोर. सोयाबीन पेरलं आणि ते मोरांनीच इतकं खाल्लं. मग त्याच्यात आता दरवर्षी तिकडे साधारण एक 6 पोती वगैरे व्हायची. हम्म. हा. या वर्षी 2च पोती झाली सोयाबीन. मम्मीला म्हटलं ग, जे सगळं पेरून आणि सगळं करायला जी मेहनत गेली त्याचे पैसे तरी निघतील का आता? पण ठीक आहे. किंवा आता तू 28 गुंठे जमीन घेतली, तुझं स्वप्न होतं. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं मुंबईत घर घ्यावं. तुला नाही वाटलं इथे जमिनीत पैसे घालण्यापेक्षा मी मुंबईत घर घेईन म्हणून? ते स्वामींच्या कृपेने तेही होईल. वा. वा. त्याच्यासाठी हम्म. मेहनत तर केली पाहिजे. आणि कसं आहे ना की आता ठीक आहे, मी आता माझ्या मावशीच्या घरी राहते आणि माझं घर आहे, कारण ते पीजी राहणं आणि रेंटवर राहणं हे माझ्या कुठेतरी डोक्यात ते नाहीच आहे, ती ऍडजस्टमेंटच नाहीये. आता घरी माझ्या वहिनी आहेत तिकडे, माझी मावस वहिनी आहे तिकडे. सो सकाळी, ताई उद्या किती वाजता जायचंय? ओके, उद्या ही भाजी करू. बापरे, म्हणजे किती सुख आहे आयुष्यात. मग ताई फ्रुट्स कुठले? किती कौतुक असेल. म्हणजे माझ्या सगळ्याच वहिनींना माझं खूपच कौतुक आहे, पण प्रीती वहिनींच्यावर माझी सगळी खाण्यापिण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे सकाळी पूर्ण बास्केट भरून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं मी जायच्या आधी तयार असतं. पण मला सिरियल म्हणजे ना कधी कधी असं कॉर्पोरेट जॉब वाटतो अगं, की म्हणजे सकाळी 9च्या शिफ्टला जा ते संध्याकाळी 12 10 वाजेपर्यंत. कंटाळा येत नाही कधी? नाही येत, कारण आता माझ्या मेकअप रूम मध्ये आजी आहे, आजी आणि अर्चना पाटकर, कांचन आजी, म्हणजे माझी आजी सासू सिरियल मधली, ती आणि मी रूम मध्ये आहोत. एक बेड तिचं आहे आणि छोटस आसन आहे ते माझं आहे. तर मग माझं तिथे वाचन, मी जगातले म्हणजे महाराष्ट्रातले बऱ्यापैकीचे प्रॉब्लेम्स याच्यावरच्या चर्चा मी तिकडे फोनवर करत असते. म्हणजे ती मला म्हणते सुद्धा की ना, बाहेर काय घडतंय ना हे मला तुझ्या फोन कॉल्स वरून कळतं. अगदी राजकारणात काय लेटेस्ट सुरू आहे इथपासून ते सगळे प्रॉब्लेम्स हे इथे कळतात. म्हणे इकडे आसनावर सगळं सगळं सुरू असतात. सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे आलेले फोन्स असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना समजवणं असतं, कुणाचं काहीतरी असतं ते त्यांच्या रेफरन्सने फोन करायचा असतो, असं सगळं असतं. पण मला बोर नाही होत, कारण तिथे एक माझं वेगळं जग झालंय. आणि तिथे तुम्ही पुस्तक वाचू शकता, अर्थातच काम तर आहेच आहे. आणि आजकाल फोन आहे तुमच्या हातात, तुम्ही वेब सिरीज पाहू शकता बाकीच्या वेळेत. आणि सगळ्यात महत्वाचं आवडीचं काम म्हणजे झोपू शकता सेटवर. म्हणजे मला चिडवतात की काहीच नाही तर अनघा झोपली, तिला उठवा. तर मी सांगतेच असं की मी बाहेर सुट्टीच्या दिवशी मी बाहेर इतकं काम करते, माझा इतका प्रवास होतो, मी खरं तर आई कुठे काय करतेच्या सेटवर आरामाला येते. नाही, असं माझंच म्हणणं आहे की तुम्ही मला काही बोलू नका, हो मी झोपते, मी आराम करते, कारण मी आरामालाच सेटवर येत असते. वा, खूप छान गप्पा झाल्या आणि इथून आता उठावंसच वाटत नाहीये, एवढं छान तुझं गाव आहे. वगैरे आणली तर आम्ही इथेच पडू, झोपू शकतो. तुला कसं वाटलं आमच्याशी बोलून? नाही, मला खूपच छान वाटलं. आणि काय होतं ना की बऱ्याचदा शूटिंग आणि याच्यात आपण इतके अडकलेलो असतो की माणूस म्हणून माझे विचार कोण माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार. बरं, मी सतत लाईव्ह जाते आणि करते असंही माझं नेचर नाही, कारण इतका वेळच नसतो आपल्याकडे. अजब गजबच्या माध्यमातून सगळ्या मुलांना आणि मुलींना हेच सांगायचंय की करिअरमध्ये एक गोष्ट आपली चुकली आणि आपण त्या ठिकाणी नाही पोहोचू शकत आहोत तर कुठेतरी थांबा, स्वतः विचार करा की आता दुसरा ऑप्शन काय असू शकतो, आपली आवड कशात असू शकते, आणि त्यासाठी प्रयत्न करा. पण म्हणून आयुष्य थांबू नका. पण कधी कधी आयुष्यात असं होतं नाही होत काही, ते करिअर मध्ये तुम्हाला नाही यश येत, तर मग दुसऱ्याचा पण विचार करा. सो प्लॅन बी हा तुमच्याकडे नेहमी रेडी पाहिजे, हेच तुम्हाला सांगेन. आणि थँक्यू, तुम्ही
पसरणीत आला आणि शेतामध्ये हा इंटरव्ह्यू होतोय, त्यामुळे मला तर खूपच छान वाटतंय. हे तुम्हाला गाव भारी सुचलं की अश्विनीचा इंटरव्ह्यू शेतातच झाला पाहिजे. हो, आम्हाला तर तो पसरणीतच हवा होता. आपलं बोलणं झालं होतं. बरं. मी म्हणत होतो की म्हणजे ताई म्हणत होती की मुंबईत येऊन करा. हा. मग आम्हीच असं नको मुंबईत वगैरे नको, मग मुंबईत कुठेतरी एका खोलीत खोलीत, मग तिथे खोलीत. 2 कॅमेरे आणि लावा. दुसरं असं होतं की मला खूप वाटत होतं की तुमचा इंटरव्ह्यू हा वखारीत व्हावा, हा अच्छा. बाबा. की हम्म. एकतर मुंबई नाही तर मग वखारीत, हम्म. की हे दिसेल. हे काय आहे? सगळ्यांना वाटतं की तिथपर्यंत पोहोचतो ना, हम्म. लोकांना वाटतं एका रात्रीत स्टार Star. झाला, हम्म. पण ती एक रात्र येण्यासाठी तो जो असंख्य प्रवास रात्री. असतो ना, हम्म. म्हणजे आता मारीगोल्डचे बिस्किटाचा मी हेट करते. जवळपास सुबोध भावेंपासून सगळ्यांनी सांगितलं आम्ही बिस्किटावर दिवस काढले. हे खरं आहे. हो. हे का खरं आहे? त्यावेळेला असं होतं की मी सकाळी 5:30ला घरातून निघायचे, 6:30 ते 2:30 पर्यंत जॉब करायचे. हम्म. 2:30 नंतर मला नाटक मिळालं होतं, सो रिहर्सलला मी बोरिवलीला यायचे. हम्म. तर तो एक 2-2.5 तासांचा प्रवास बोरिवलीला पोहोचण्याचा. रिहर्सल करायचे आणि तिथून रिहर्सल संपल्यानंतर परत 2-2.5 तास मी आत्याच्या घरी जायचे. तर रात्री घरी पोहोचायला मला 1:30 वगैरे व्हायचा. हम्म. ह्या सगळ्या वेळात सकाळी लवकर निघाल्यापासून तुम्हाला पोटात काय काही खाणार? बरं, त्यावेळेला माझं होतं की मला जे पगारातून पैसे मिळत आहेत ना, त्याच्यातच तेवढेच. माझं होणार. मी काही घरून पैसे नाही मागवणार. हम्म. तर मग या वेळेला आपल्याला बिस्किटच साथ करतं. 5 हो. रुपये 10 रुपये एंड. त्यामुळे हेच मेन असतं तुमच्या आयुष्याचं. पण लढत राहिलं पाहिजे. खरंच आहे. तुम्ही कुठून जाताय ना, त्याचा पण हात नाही सोडला पाहिजे. हम्म. मी जर नाही सांगितलं मी पसरणीतून आली आहे, काय तुम्हाला कळणार आहे? हम्म. तेच. मी जर म्हटलं अरे मी सातारची, वाईची आहे, तर पसरणी हे नावच नाही नावच. कळणार लोकांना. हम्म. आज किमान 1%, 2% लोकांना माहिती आहे अश्विनी पसरणीची आहे. हम्म. याचा अर्थ जोपर्यंत मी ओरडून नाही सांगत की मी इथली आहे, हम्म. माझ्या आई वडिलांचे विचार काय आहेत, तोपर्यंत लोकांना कळणारच नाहीये. आणि हो. हेच अपोजिट बरेचसे जण असे आहेत की ते मी या गाव- गावचे आहे ना, गावात- गावचं नाव नाही सांगणार. नाही सांगणार. कुठलं आहे? अरे. सातारा. साताऱ्यातलं जे मूळ गाव आहे ना, ज्याचं नावाचा उच्चार वेगळा असतो किंवा खूप काहीतरी आतमध्ये गाव असतं, नाही सांगत. माझ्या म्हणजे पसरणीला इतके 2 दिग्गज लोक पसरणीतले हो. आहेत. हम्म. 2 पद्मश्री. अख्ख्या महाराष्ट्रात कुठल्याही एका गावात 2 पद्मश्री पुरस्कार विजेते नाहीयेत जे पसरणीत आहेत. पद्मश्री BG शिर्के साहेब, जे बिल्डर्स आणि या लाईन मध्ये त्यांचं हम्म, खूप हम्म. मोठं काम आहे. शिर्के कन्स्ट्रक्शन म्हणून हम्म. पुण्यात हो. मोठी संस्था आहे. दुबईमध्ये त्यांचं प्रचंड काम आहे. आणि अर्थातच दुसरे म्हणजे पद्मश्री शाहीर साबळे. आणि तू ते आपलं सिनेमा. राहिलंच की त्या फिल्म सिनेमात मध्ये काम केलं. आणि हम्म. माई ज्यांची व्यक्तिरेखा हम्म. केली ते अजूनही आहे. धोम धरणाच्या इथे त्यांचा बंगला आहे. हम्म. त्या तिथे असतात. हम्म. त्या येतात गावात, अगदी त्यांचं काही काम असेल तर हम्म. त्या परत जातात. म्हणजे कुठल्याही आपल्याकडच्या माणसांचा प्रवास हा खरंच सोपा नाही. हम्म. मग ते जर इतका भयंकर प्रवास करू शकत असतील तर आपल्याला तर आयतं मिळालंय. हम्म. एवढं सगळं खडतर करून पण सर्व्हाइव्ह केलं त्यांनी इथपर्यंत. केलं आणि मग ते आपण ते टिकवणं गरजेचं आहे. जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली, स्वराज्य उभं केलं, टिकवण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं. हो. म्हणजे टिकवलं, वाढवलं, त्याच्या पुढेही ते राखण्याचं काम हे राजाराम महाराजांनी आणि ताराराणी साहेबांनी केलंच की. हम्म. हो. म्हणूनच आम्हाला रानात करायचा होता इंटरव्ह्यू. आणि तो की आपलं आपण मूळ मूळ आहे. गाव, हा ना. की माती आपण ज्या मातीत माती. बसलोय ती माती विसरलो नाही पाहिजे. आणि हे लोकांना बघायला आवडतं. किती म्हणतात ना आम्हाला शहरात या घराचं इंटेरियर असं पाहिजे, या घराचं इंटेरियर असं पाहिजे, पण लोकांना ह्याच फ्रेम आवडतात. खरंय खरंय. वा, खरंच खूप छान वाटलं. मॅच्युअर बोलते असं वाटलं मला आता की एक पुस्तक झालंय वाचून. नाही, थँक्यू. तुम्ही खूप इथपर्यंत आलात. आणि हा माझा खरं तर पहिला असा इंटरव्ह्यू आहे. फुल की फ्लेश आणि जो असा वाटतं निवांत. गप्पा पाहिजेत आणि खरंय निवांत. खरंय खरंय. त्यामुळे मलाही आम्हालाही- फ्रेश वाटलं. आम्हाला खूप बरं वाटलं तू वेळ काढून आपण हा इंटरव्ह्यू केला. आणि Yes. खूप छान वाटलं. आम्हाला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आम्ही सुद्धा घेऊन चाललोय आणि प्रेक्षकांनाही ती मिळाली. TWJ मीडिया आणि अजब गजब चॅनल कडून हे छोटस गिफ्ट हॅम्पर. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला आणि हा मला- आमचा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की सांगा. कमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्हाला दुसरी अजब गजब व्यक्ती कोण हवी असेल ते नक्की आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि अजूनही तुम्ही अजब गजबला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच. नक्कीच करा. लगेच करा. काय सेकंद लागतो यार, एवढा वेळ काय तू घेता तुम्ही तू मला पण ऐका? सांग ना जरा सबस्क्राईब करायचं लोक.
हे नुसते व्हिडिओ बघून रील पाहिली होती सबस्क्राईब सब- सब सब क्या रे क्या है उसको, तर तेच सांगेन सबस्क्राईब करा. कळलं नसेल तरी करा. करा. कळलं नसेल तरी करा. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचे विचार वेगवेगळे आहेत, तर ते जाणून घ्यायचे असतील तर निश्चितपणे अजब गजब ही दोघंही मुलं प्रचंड काम करतात. त्यांच्या मागे जी मेहनत घेणारी कॅमेऱ्याच्या मागे तीही मेहनत करतात, तर ती मेहनत ही तुमच्या आशीर्वादाने सफल होणार आहे. त्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. येस. येस, धन्यवाद. चला चल, तर thank you. कॅमेराच्या मागच्या माणसांकडनं आज पार्टी Party. आहे. त्यांच्याबद्दल आज बोललं गेलंय. सचिन सर कुठे जायचं? ताईलाच विचारू वाईट काय आहे का छान छान. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.